प्राजक्त. लेखन स्वाती दिवेकर. अभिवाचन अशोक लेले, रजनी स्वामी. निर्मिती अंतर्नाथ पुणे. प्राजक्त. महापुराच्या हाहाकारानंतर, वरुण राजाच्या कोपानंतर कृष्णामाईचा रोष उतरल्यावर आज घरात त्यांचं पहिलं पाऊल पडणार होतं. वाड्याच्या दिंडी दरवाजाचं कुलूप उघडून जवळजवळ 8 दिवसांनंतर ते दोघं आत शिरणार होते. रस्त्यावर चहूबाजूने येणारा कुबट दर्प शिसारी आणणारा होता. वाड्याच्या दरवाजाला लावलेल्या कुलपाची किल्ली फिरवताना, कडी सरकवताना त्यांच्या मनातली हुरहुर शिगेला पोचली होती. समोर येणारी नासधूस खंबीरपणे स्वीकारायला मनाला बजावलं होतं. घरात 4 फूट पाणी येऊन गेलं, म्हणजे अंगणात 6 फूट. बरेच दिवस पाण्यात राहिल्यानं चिखल आणि गंजाच्या रापानं कडी घट्ट झाली होती. ती उघडायला त्यांना थोडा जोरच करायला लागला. शेवटी एकदाची ती उघडली. दार ढकलून ते वाड्यात शिरले. त्यांच्या पाठोपाठ आत शिरलेली ती दुर्गंधी इतके दिवस वाड्याच्या आत भरून राहिलेल्या कुबट भपकाऱ्यात मिसळून गेली. दमट ओलसर चिखलातून पाय ठेवत ठेवतच ते वाड्याच्या अंगणाच्या दिशेनं चालायला लागले. आपला पाय त्या निसरड्या वाटेत घसरू नये म्हणून त्यांनी आणि मुलांनी एकमेकांचा हात पकडला होता. अंगणात शिरताच तिथल्याच एका दगडीवर त्यांनी धपकन मस्कणच मारली. त्या दगडीवर बसूनच आपल्या बागेचं पोरकं रूप ते निहाळत होते. मुलगा लगेचच आवराआवरीला लागलाही होता. नेहमीच्या सीतारंजनाच्या फुलांच्या सुगंधानं वाड्यात शिरणाऱ्या प्रत्येकाचं स्वागतच होईल, त्या फुलांचा परिमळ पुराच्या दुर्गंधीमुळे लपला असेल अशीच त्यांची अंगणात पोहोचेपर्यंत समजत होती. पण डोळ्यांना दिसणारं दृश्य चटका लावणारं होतं. कोपऱ्यातली आबोली, समोरची मधुमालती, पलीकडची जाई जुई, तगर, चाफा, जास्वंदी, ब्रह्मकमळ, कोरफड, कडीलिंब, तुळस आणि इतरही अनेक शोभेची रोपटी बेजान होऊन कशीबशी उभी होती. काही कुजली होती, काही वाळली होती. हिरवेपणाचा मागबूसही नव्हता राहिला. घरात पाणी शिरताय असं लक्षात येताच जेव्हा त्या दोघांनी आपलं घर सोडलं होतं, तेव्हा भर पावसाळ्यातल्या ओल्या चिंब लगागीनं सगळी बाग झळाळून निघालेली त्यांनी शेवटची बघितली होती. तजेलदार रूपातला आपला बगीचा, त्याचा आपण मधल्या काळात विचारही नाही केला. आणि आकाशात वीज चमकावी तशी त्यांना आठवण झाली. त्या दगडीवरून ते तारकन उठले. आपल्या वयाचा, निसरड्या जमिनीचा विचारही न करता ते वेगात धावले बागेच्या दक्षिणेकडील कोपऱ्याच्या दिशेनं. घरात अस्ताव्यस्त पसरलेल्या उलथाफलत झालेल्या सामानाचा लेखाजोखा घेत असलेला मुलगाही अंगणातल्या आपल्या वडिलांना असं वेगानं जाताना बघून काळजीनं पटकन बाहेर पडला. कोपऱ्यातल्या पारिजातकाच्या झाडाकडे बघत ते निश्चल उभे होते. तो प्राजक्तही अविचल उभा होता. आज त्याचं ते ओळखीचं डेरेदार रूप पालटलं होतं. हिरव्या पोपटी छटा असलेली त्रिकोणी पानं बेरंग झाली होती. नेहमीचा दिमागदार टौल विरून गेला होता. पण कोमेजलेल्या पानांचा संभार सावरत अजूनही तो नेटानं उभा होता. आपल्या वडिलांच्या आणि प्राजक्ताच्या त्या मूक संवादात मध्येच बोलून अडथळा नको या भावनेनं त्यांचा मुलगा परत घरातल्या साफसफाईला लागला. उभ्या जागेवरून ते पुढे सरकले पारिजातकाकडे. नेहमीप्रमाणे हलकेच त्यांनी झाडाच्या बुंद्याला कुरवाळलं. बरगळल्या पानांवरनं प्रेमाचा हात फिरवला. त्या पारिजातकाच्या निर्जीव चैतन्यहीन पानांवरनं हात फिरवत असताना त्यांच्या डोळ्यांसमोर जिवंत होत होतं तिचं अचानक जगातून निघून जाणं. अचानक, कोणतीही पूर्व जाऊन नसताना. आणि ते मनानं जाऊन पोचले होते 4 वर्षापूर्वीच्या 23 मेच्या दिवशी. घरात मोठा समारंभ ठरलेला. पाहुणे रावळे येणार म्हणून जोरात तयारी सुरू आहे. आमंत्रणाचे फोन करण्यात सगळे व्यग्र आहेत. समारंभाच्या वेळेच्या जेवणाच्या मेन्यूबाबत चर्चा चालू आहे. हिरिरींना घरातले सगळेच उत्साहानं अवघ्या तयारीत भाग घेत आहेत. मनापासून सूचना करतायत. पाहुण्यांच्या स्वागतासाठी बैठक सस्ती आहे. गादीचे सतरंजा घालून दिवाणखाना सज्ज होतोय. दारासमोर रांगोळ्या घातल्या जात आहेत. दारावर लावलेल्या आंब्याच्या डहाळ्या आणि केशरी पिवळ्या झेंडूंच्या फुलांच्या तोरणानं प्रवेशद्वारही नटून स्वागत सज्ज होत आहे. हारतुरे, पुष्पगुच्छ वातावरणातला उत्साह वाढवत आहेत. जमलेल्या सगळ्यांच्या हास्य विनोदात चहाचे फड रंगतायत. घरातल्या म्युझिक सिस्टीमवर शास्त्रीय संगीताचे सूर आंदोलत आहेत. आणि नेमक्या समारंभाच्या दिवशी सकाळीच त्यांच्या पत्नीला अस्वस्थ वाटायला लागलं. लक्षणं काही ठीक दिसत नाही म्हणून तिला तातडीनं हॉस्पिटलमध्ये नेलंही. पण
मे महिन्याच्या त्या शुष्क कोरड्या हवेत पारंपरिक प्रथेप्रमाणे तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. काही तासापूर्वी सगळ्या कुटुंबियांसमोर हास्यविनोद करणारी त्यांची पत्नी आता फोटोत जाऊन बसली होती. या धक्क्यातून सावरणं संपूर्ण कुटुंबासाठी कठीणच होतं. घरातल्या दिवाणखान्यात आता पणती तेवत होती. गावातले लोक शोकसमाचाराला अव्याहत येत होते. तिच्या तसबिरीला तिच्या आवडीचा मोगऱ्याचा हार घातला होता. मनानं खूप हळवी असलेली लेक कशीबशी सगळ्यांशी बोलत होती. ते तर आतल्यात उद्ध्वस्त झाले होते, मात्र हिंमत राखून होते. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रघाताप्रमाणे त्यांच्या मुलाने घाटावरून अस्थिकलश घरी आणला. दुसऱ्या दिवशीपर्यंत परगावचेही बरेच नातेवाईक येऊन पोचले होते. अंगणातच सगळे बसले होते. मन भिरभिर झालं होतं. जवळजवळ 45 वर्षाचा त्यांचा संसार. एकत्र कुटुंबात वाढलेली ती आणि आई वडिलांविना आजीने वाढवलेले ते. त्यामुळे वाड्यातल्या त्यांच्या मोठ्या घरात लग्नानंतर या नव्या नवरीबरोबर फक्त तेच होते. दुसरं कोणीही वडीलधारं माणूस नाही. आपल्या कामाच्या व्यापात गुंतत असताना मग कधी ते पूर्णपणे तिच्यावर अवलंबू लागले हे त्याचं त्यांनाच कळलं नव्हतं. आपल्या व्यावसायिक जबाबदाऱ्या पार पडत असताना निव्वळ तिच्या भरवशावर ते गावातल्या अनेक सामाजिक चळवळींमध्ये पुढाकार घेत होते. आणि आता तीच नाही. येथील सांभाळता मला माझ्या जबाबदाऱ्या? येईल का पाळता तिनं घराला लावलेली शिस्त? येथील जोडता माणसं तिच्या कौशल्यानं? येईल करता स्वागत तिच्यासारखंच प्रेमानं? त्यांचं विचारचक्र तिच्याच भोवती फिरत होतं. तितक्यात कोणीतरी पुढाकार घेऊन विषय काढला अस्थि विसर्जनाचा. रक्षा विसर्जन कुठे करणं सोयीचं आणि मनाला समाधान देणारं ठरेल या विषयावर चर्चा सुरू होती. अजूनही मन सुन्नच होतं. त्यामुळे ते मात्र फारसं काही बोलत नव्हते. सगळ्यांची मतं शांतपणे फक्त ऐकून घेत होते. तिथेच बाजूला बसलेला त्यांचा 8 वर्षाचा नातू, त्यांच्या लेकीचा मुलगा, गेल्या 2 दिवसातल्या घडामोडींनी गांगरून गेला होता बिचारा. सुट्टीसाठी आजी आजोबांकडे यावं आणि हे असं काहीतरी अघटित घडावं हे त्याच्या कोवळ्या वयासाठी गोंधळून टाकणार होतं. कावराभरा डोळ्यांनी सगळ्यांकडे बघत चालू असलेली चर्चा तो लक्षपूर्वक ऐकत होता. पण सगळ्यांच्या बोलण्यातून आजीविषयी बोलताना वारंवार अस्थि विसर्जन हा शब्द वापरला जाते हे त्याच्या लक्षात आलं होतं. बराच वेळ चुळबुळ करत शेवटी एकदाच त्यानं आपल्या बाबाला विचारलं, बाबा बाबा सांग ना, मला अस्थि विसर्जन म्हणजे काय रे? मग त्याच्या बाबानेही त्याला संयमाने अस्थि विसर्जन म्हणजे काय ते सांगण्याचा प्रयत्न केला. ते थोडंफार समजल्यानंतर त्या छोट्याचा चेहरा कसनुसा झाला. बसल्या जागेवरून तो उठला आणि आपल्या आजोबांपाशी जाऊन बसला. मग हळूच आजोबांजवळ कुजबुजला. आजोबा आजोबा, आजीला नसतं ना आवडलं नदीमध्ये काही असं टाकलेलं? तिची मेमरी हवी ना आपल्याला. मग आपण तिच्या ऍशेस आपल्या गार्डनमध्ये पुरून तिथे आजीचं झाड लावूया. छोटंसं पोर आपल्या आजोबांना सल्ला देत होतं. नातवाचं म्हणणं त्यांनी शांतपणे ऐकून घेतलं. 2 मिनिटं डोळे मिटून घेतले. डोळ्यातून आसवही वाहत होती. पत्नीच्या निघून जाण्याचं दुःख आणि नातवाचा अभिमान अशा संमिश्र भावनांचे अश्रू आवरत नातवाच्या पाठीवरून हात फिरवत समोर बसलेल्या आपल्या चुलत भावाकडे बघत ते म्हणाले, नाही करायचं अस्थि विसर्जन. जपूया तिची आठवण येते निरंतर. तिच्या या लाडक्या नातवाचं ऐकूया. लगोलग त्यांनी फोन केला तिच्या भाच्याला. झाडांची नर्सरी होती त्याची. हॅलो, अरे तुझी आत्या मुंबईहून इथे सांगलीला लग्न करून आली आणि ती इथलीच झाली. स्वतःची व्यावसायिक डॉक्टरी गुंडाळून ती माझ्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिली. नोकरीत सुखी असणाऱ्या मला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारी ऊर्जा तिनं मला दिली. तीच माझा प्रेरणास्त्रोत होती. तिच्या आठवणींचं रोपटं लावायचं म्हणतोय अस्थि विसर्जन न करता. कोणतं रोपटं निवडावं सुतोषी? पलीकडच्या बाजूनं बोलणाऱ्या भाच्यानी क्षणभर थांबून उत्तर दिलं, पारिजातक. काका, तशीच होती माझी अर्चा. प्राजक्तासारखी. उगीच मिरवणारा घमघमाट नाही, पण हलका दरवळ असलेली.
जशी ती मुंबईहून सांगलीला आली ना, तसंच हे रोपही तिच्या माहेरूनच येईल. मी घेऊन येत होते. परत या रोपट्याच्या रूपात तिच्याशी आपण जोडले जाणार या विचाराने त्यांचं विषण्ण मन थोडं आतून किंचित सुखावलं. पारंपरिक पद्धतीने विचार करणाऱ्या घरातल्या काही जणांचा या विचाराला थोडा विरोधही झाला, पण त्यांच्या निर्णयाशी ते ठाम होते. लेकीची आणि मुलाची त्यांना साथ होती. ज्ञानप्रबोधिनी पद्धतीने 13व्या दिवशी स्मरणविधी करून त्याच दिवशी निवडलेल्या पारिजातकाचं वृक्षारोपण करू हे निश्चित झालं. हा सोहळा कसा झाला पाहिजे याचं चित्र त्यांच्या मनात स्पष्ट होत होतं. थोड्या वेळानं त्यांनी आपल्या चुलत भावाला बोलावणं काढलं, बरोबर त्याच्या पत्नीला देखील. आपल्या विचारांशी आपला मुलगा, लेक आणि जावई सहमत असतील याची त्यांना खात्री होती. त्यामुळे त्या तिघांनाही त्यांनी जवळ बसवून घेतलं. थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. सगळ्यांकडे बघत ते बोलत होते. मध्येच त्यांची नजर जात होती फोटोतल्या हसऱ्या चेहऱ्याच्या आपल्या पत्नीकडे. 4 दिवसात 13वा दिवस. ठरल्याप्रमाणे निखिल मुंबईहून पारिजातकाचं रोपटं आणेल. ज्ञानप्रबोधिनीच्या मनीषातही आदल्या दिवशीच सांगलीत येतील. काल तुम्ही विचारत होतात ना त्यांची हॉटेलमध्ये सोय करूया का म्हणून. मला विचाराल तर त्यांची सोय आपण घरीच करायला हवी. आपल्याकडे येणाऱ्या पाहुण्याला बाहेर हॉटेलमध्ये राहायला लागावं हे आपल्या आजवरच्या परंपरेत बसत नाही. तुमची आई नसताना सगळे जण घरी जमतील. तिची माणसं येणार आणि ती नाही. भरून येत होतं त्यांना, पण भावनांना आवर घालत ते बोलत राहिले. तिच्या आठवणींसाठी सगळे जमणार. तिच्या आठवणींचा सोहळा व्हावा, उत्सव व्हावा. घरावर दुःखाचं मळभ नको, पाहुण्यांचं आगत स्वागत व्हावं. काय रे, तुम्हाला काय वाटतं? सगळ्यांनाच विचार भावला होता. 13व्या दिवशी ठरल्याप्रमाणे सगळे जवळचे जमले. घर गृहस्वामिनीच्या नव्या रूपातील आगमनासाठी सजलं होतं, तसंच जसं नेमकं तिच्या निर्वाणाच्या दिवशी सजलं होतं. तसबिरी समोरच्या मोगरा आणि सोनचाफ्याच्या सुगंधाहूनही जुन्या आठवणींचा दरवळ अधिक भारून टाकत होता. ज्ञानप्रबोधिनी पद्धतीनं मंत्रपठण झाल्यानंतर वाड्याच्या दक्षिणेकडील कोपऱ्यात स्वयंपाकघराच्या खिडकीजवळ खास माहेराहून आलेलं पारिजातकाचं तजेलदार रोपटं रुजवलं. त्याच्या मुळाशी रक्षा कळशातील रक्षा वाहिली. वरून घातलेल्या मातीत रोपट्याच्या मुळाशी लेक पाणी शिंपत होती आणि तिच्या तोंडातून शब्द बाहेर पडत होते इंदिराबाई संतांच्या कवितेतले. रक्तामध्ये ओढ मातीची, रक्तामध्ये ओढ मातीची, मनास मातीचे ताजेपण, माती तिनुळी आले वरती, मातीचे मम अधुरे जीवन. आपल्या जोडीला आलेल्या या नवीन प्राजक्ताच्या शेजारीच असलेले जास्वंदी, मोगरा, आबोली, ब्रह्मकमळ आणि दिमागदार तुळशी वृंदावनातली तुळस स्वागतच करत असणार. ते रोपटं त्या वास्तूत चांगलं रुजावं, बहरावं, फुलावं अशी प्रार्थना तिथला प्रत्येक जणच मनात करत होता. नातू आजोबांकडे टक लावून बघत होता. त्यांच्याकडे बघून त्यानंही डोळे मिटून नमस्कार केला आणि मग पटकन तो आपल्या आईला जाऊन बिलागला. कार्यक्रम त्यांच्या मनाप्रमाणे पार पडला. घरातली आवरावर करून भाऊ बहिणी पुण्याकडे निघाले. शेवटी निघाले लेक, जावई आणि लाडका नातू ठाण्याला आपल्या घरी जायला. बाबा बाबा काळजी घ्या, निघतो म्हणून लेक नमस्कारासाठी खाली वाकली आणि त्यांच्या भावनांचे बांध फुटले. सगळे गेले. वाड्यात ते दोघंच उरले. 15 दिवसांपूर्वीचं चित्र पूर्णतः पालटलं होतं. त्यांचं अस्तित्व जणू विस्कटून गेलं होतं एका फटक्यात. पहाटेच्या चहापासून स्वयंपाकघरातली तिची लगबग आता शांत झाली होती. रिकाम्या वाड्यातल्या पहिल्या पहाटे ते गादीवरून उठले. नेहमीप्रमाणे चहा करण्यासाठी ओट्यापाशी गेले. रोजच्या प्रमाणे त्यांनी चहाचं आधण ठेवलं 3 कपाचं. मुलासाठी, त्यांच्यासाठी आणि तिच्यासाठी. चहाचे 3 कप बघून मुलगा थोडा चपापला. चहाचा 1 कप घेऊन ते जसे अंगणाकडे निघाले तसा तो गोंधळला, पण ठरवूनच तो त्यांच्या मागे गेला नाही. ते गेले होते पारिजातकाला गुड मॉर्निंग म्हणायला. त्या छोट्याशा रोपट्यापाशी ते चौड्यावर बसले.
हळूहळू आकाशात तांबडं फुटायला लागलं होतं. त्या केशरी झळाळीत अंगण न्हावून निघत होतं. हातातल्या कपातला चहा फुंकर घालत घालत रोट्याच्या तळाशी ते घालत होते. पोचली गले तुझी सुखरू तिच्या घरी. माझ्या काळजीनं हळवी झाली जाताना. साहजिकच आहे ना, पण सांगितलंय तिला आम्ही दोघं आबाळ नाही करून घेणार आमची. आणि तू आहेस ना इथे स्वयंपाकघराच्या खिडकीतून बघत आमच्यावर नजर ठेवायला. ना कधी कोणावर रुसलीस रागवलीस, ना कधी पुढे पुढे करून फिरवलंस. पण आज तू नाहीस. पण तुझ्या अस्तित्वाचा मंद दरवळ सतोदित जाणवेल मला. माणूस जातो माणूस जातो, फक्त असण्याची सवयही मोडते हळूहळू. पण प्रेम मात्र जन्मांतरीच. हेच कर. अरे हो, आजपासून मी ऑफिसला जायला लागतोय ग. आवरायला हवं आता. असं हितगुज त्या प्राजक्ताशी करून त्या डायनिंग टेबलापाशी आपला चहा घ्यायला आले. मग हा तिच्याबरोबरचा संवाद त्यांच्या रोजच्या दिनक्रमाचा भागच बनून गेला. प्राजक्ताच्या रूपातल्या तिला दिलेला सकाळचा पहिला चहा आणि तेव्हाचं त्यांचं पारिजातकाच्या पानांना गुंजारत आपलं मन मोकळं करणं. त्या हर सिंगाराची जमिनीवर परसलेली नाजूक पांढरी फुलं निवडून ती देवपूजेच्या परीत ठेवली की त्यांचा दिवस सुरू होईल. लेक प्रत्येक वेळेस माहेरी सांगलीला आली की आपल्या बाबांना नमस्कार केला की धावत जाऊन वाढत असलेल्या पारिजातकाला समाचार घ्यायची. परत जाताना न चुकता झाडाची फुलं वेचून आपल्याबरोबर न्यायला नाही विसरायची. फुलांचा बहर नसेल तेव्हा मनातल्या मनात थोडी हिरमुसायची. मुलगा आपल्या बाबांचा हा सकाळचा कार्यक्रम बघायचा, पण सहभागी नाही झाला कधी. पण मूकपणे आणि अलिप्तपणे त्याची साथ मात्र त्यांना होती. बाबांना सकाळी त्या रोट्याशी बोललं की ते दिवसभर समाधानी असतात, त्यांना एक वेगळीच ऊर्जा त्यातून मिळते हे त्यांनी जाणलं होतं. सतत 4 वर्ष नियमित न चुकता हा सहवास आणि संवाद अव्याहतपणे चालू होता. रोपटं चांगलं जोमानं वाढलं होतं, जणू एखादा वृक्षच. हा ट्री फॉर सॉरो म्हणून ओळखला जाणारा प्राजक्त त्यांच्या आनंदातही सामील झाला होता. शेंदरी देठाच्या आणि मोतिया रंगाच्या भिंगरीसारख्या नाजूक फुलांचा सकाळी पडणारा सडा म्हणजे या रजनी राणीच्या आनंदाश्रूंची झालेली बरसातच जणू. सगळं काही व्यवस्थित सुरू होतं. आणि 7 ऑगस्ट 2019चा दिवस उजाडला, तोच वाड्यात गुडघाभर पाणी घेऊन आणि कृष्णामाईच्या 11 रूपाच्या बातम्या घेऊनच. मुलांना आणि त्यांनी तातडीनं आपलं घर सोडून दुसरीकडे आसरा घेण्याचा निर्णय घेतला. महत्वाची कागदपत्र गाईनं वरच्या मजल्यावर नेऊन ठेवली. मोजके 2 कपडे बॅगेत भरून दारांना कुलूप लावून त्यांनी वाडा सोडला. कोणीतरी हाक मारली तशी ते भानावर आले. त्यांच्यासमोर पारिजातक निस्तेज उभा होता. त्या भयान पूरग्रस्त वातावरणात प्रत्येक श्वासातून जाणवणाऱ्या दुर्गंधीनी त्यांचं मन झाकोळलं नव्हतं. पण त्या बेजान पारिजातकाच्या दर्शनानं मात्र त्यांच्या मनावर मळब आलं. पण तसंच नुसतं उभं राहूनही चालणार नव्हतं. घर तर जागेवर लवकरात लवकर आणायला हवं होतं. नेहमीच्याच प्रेमानं त्यांनी झाडाच्या फांदीला कुरवाळलं आणि ते कामाला लागले. घर राहतं करायला 7-8 दिवस तरी लागणार होते. कामांना कुठून सुरुवात करायची याची ते दोघं आखणीच करत होते. तितक्यात त्यांचा मोबाईल फोन वाजला. लेकीचा फोन होता. बाबा, कसे आहात बाबा? दादा कसा आहे? गेलात ना आज घरी? बाबा ते सगळं अस्ताव्यस्त उद्ध्वस्त रूप बघून खचून जाऊ नका. रस्ते वाहतुकीसाठी मोकळे झाले ना की येतेच आहे मी. काळजी करू नका, दगदग करू नका. मुख्य म्हणजे मनाला त्रास करून घेऊ नका. मला समजतंय तुमचं आयुष्य गेलंय त्या वास्तूत. पण बाबा हे काय आपल्या हातातलंय का हो? बाबा नका त्रास करून घेऊ. बाबा एक विचारू? धबधब्यासारखी ती बोलत होती. तिची काळजी त्यांना समजत होती. आर्थिक नुकसानीबद्दल ते नाही त्रास करून घेणार हे त्यांना तिला सांगायचं होतं. मी घेतलंय धीरानं हे तिच्याशी बोलायचं होतं.
तेवढ्यात त्यांच्या कानावर तिचा प्रश्न आला. बाबा बाबा एक विचारू? बाबा आईचा पारिजातक कसा आहे हो? दिवस रात्र डोळ्यासमोर येतोय हो गेले 8 दिवस. तुम्हाला त्रास होईल म्हणून नाही बोलले इतके दिवस. कसा आहे हो प्राजक्त? ती बोलायची थांबली. आहे उभा, पण नेहमीसारखा तजेलदार नाही. होईल ठीक, पण बाकीची बाग पुरती होरपळून गेली ग. पण हा आहे दगदग. घेईन मी काळजी आता. तू नको ना काळजी करू. त्यांना एकाच वेळी प्रबळपणे अपराधी, हतबल, अस्वस्थ वाटायला लागलं. मुलीचा फोन झाल्यावर थोडीफार पहिली साफसफाई करून परत वाड्याला कुलूप घालून ते निघाले. पण आज मात्र जाताना त्यांचा पाय पारिजातकाचा निरोप घेण्यासाठी वाढला. येऊ हो उद्या आम्ही. येताना थोडी स्वच्छ माती आणीन. मुळाजवळची ही माती बदलतो हा उद्या. निघतो. ते स्वतःला सांगत होते की त्या पारिजातकाला. आश्वस्त मात्र स्वतः होत होते. माती बदलली की पाळतेल झाडाचं रूप. केवळ या विचाराच्या बळावरच ते परत घराबाहेर पडायला तयार झाले असत. पुढचे 7-8 दिवस नुसते सफाईतच गेले. वीज सुरू झाली, पाणी आलं, वाहतूक सुरू झाल्यावर लेगही येऊन गेली. घरगड्यांच्या मदतीनं बऱ्यापैकी घर लावून झालं. अजूनही घरात कुबट वास येत होताच, पण आता पारिजातकाला पहिल्यासारखं करायचं होतं. लेकीला दिलेलं आश्वासन आणि मुख्य म्हणजे त्या रोपट्यात गुरफटलेलं त्यांचं मन, या सगळ्यांसाठी आता त्या झाडाची शुश्रूषा करायची होती. आयुष्य नेहमीप्रमाणे सुरळीत सुरू झालं. घरासमोरची कोमेजलेली बागही आता पोपटी हिरवाईची चुणूक दाखवायला लागली. त्या कोवळ्या पोपटी पानफुटीनं त्यांच्याही मनाला आशेची पालवी फुटली. वेळ लागत असेल, पण प्राजक्तही परत हसेल अशी खात्री त्यांना वाटायला लागली. घरी येणारा माळी त्याच्यापर्यंत प्रयत्न करतच होता, पण अद्याप त्याला तसा प्रतिसाद मिळत नव्हता. पण कुटुंबातल्या प्रत्येकाला प्रबळ आशा होती. झाडाची प्रचंड माहिती असलेला त्यांचा कोल्हापूरचा मेव्हणा शेवटी न राहून त्या प्राजक्ताच्या समाचाराला आला. येताना तो कडुनिंबाचं कीटकनाशक घेऊनच आला. मुंबईहून भाचाही अनेक प्रकारची खतं, औषधं पाठवत होताच. सगळ्यांचंच मन त्या झाडामध्ये गुंतलं होतं. ती तर गेली होती, पण झाडाच्या रूपातल्या तिला त्या कोणालाच निष्ठूर द्यायचं नव्हतं. जवळजवळ रोजच मुलगी त्याची विचारपूस करायची. बाबा, माझ्या रोजच्या मॉर्निंग वॉकच्या वाटेवर एक ठेंगणा ठुसका प्राजक्त आहे. रोज न चुकता माझे पाय त्याच्याकडे वळतात. माझी पावलं त्याच्याजवळ मुलायम फुलांनी गंधाळलेल्या वातावरणात मी कधी ती फुलं वेचायला लागते ते मला समजत नाही. पोंजळीतल्या त्या फुलांचा सुवास मी मनात साठवते आणि हलकेच त्या झाडाला मी रोज विनवते. तुझ्या भाषेत पोचवशील आमचा निरोप? सांगशील पटकन खुटवाधर म्हणून? सांगशील आम्ही वाट पाहतोय म्हणून? तुम्ही घर सोडलत ना बाबा, तेव्हा माझं मन मला सांगायचं, कितीही पाणी शिरलं ना घरात तरी नाही होणार नुकसान. ती घेईल काळजी. पण आता तर तीच. तिच्या आवाजातला कड त्यांना जाणवला. कसं समजावं हिला हे त्यांनाच कळत नव्हतं. काय बोलावं सुचत नव्हतं. पुढे न बोलताच त्यांचं ते संभाषण संपलं. पण त्यांच्या हृदयात मुलीचं ते बोलणं खट्ट रुतून बसलं. संध्याकाळची वेळ होती. फोन ठेवून ते पारिजातकाजवळ गेले. बाजूला असलेल्या दगडी तुळशी वृंदावनाशी थोड्या वेळापूर्वीच त्यांनी निरांजन लावलं होतं. त्या दिव्याच्या मंद तेवणाऱ्या ज्योतीच्या प्रकाशात ते थोडा वेळ त्या वाटलेल्या पारिजातकाजवळ स्तब्ध उभे राहिले. त्यानंतर 2-3 दिवसांनी रोजच्या प्रमाणेच ते सकाळी चहाचा कप घेऊन प्राजक्त जवळ आले. नव्यानं केलेल्या विटांच्या तपकिरी आळ्यात त्यांनी चमचाभर चहा ओतला. कशी आहेस ग? अजून रागवली आहेस? इतक्या वर्षात कधी साधी रुसली नव्हतीस. झाडाशी संवाद साधता साधता ते बारकाईनं झाडाची तपासणी करत होते आणि एकदम आनंदाने ओढत त्यांनी मुलाला हाक मारली. अरे अरे लवकर बाहेर ये बघ. अरे पालवी फुटली बघ. पालवी बघ ना, ये ना लवकर. वडिलांच्या हाका ऐकून बाहेर आलेल्या मुलांनी
तो इवलासा कोंब बघितला आणि त्याच्या शांत स्वभावाला अनुसरून किंचित हसला. त्यांच्या आनंदाला मात्र पारावर राहिला नव्हता. घाईने त्यांनी लेकीला फोन केला. कोल्हापूरच्या मेहुण्याला, मुंबईच्या बाच्याला, सगळ्यांच्या कानावर ही खुशखबर घातली. पुण्याच्या स्वतःच्या भावाला आनंदात सहभागी करून घेतलं. त्यांना झालेला आनंद त्यांच्या शब्दातून वाहत होता, डोळ्यातून चमकत होता. पुन्हा एकदा पालवलेलं ते झाड, ते कसलं ट्री फॉर सॉरोज, ते तर झालं होतं ट्री फॉर मेमरीज, आठवणींचं झाड. तिच्या आणि त्याच्या जवळच्या प्रत्येक व्यक्तीला ही आनंद वार्ता देऊन झाल्यावर ते पुनर्च्या त्यांच्या त्या लाडक्या कोपऱ्यात जाऊन उभे राहिले. त्या झाडाची पालवी अधिकाधिक फुटावी, नवचैतन्याची पोपटी झाक त्याच्या वाढण्यात दिसावी म्हणून हात जोडून डोळे मिटून ते प्रार्थना करत होते. त्यांच्या डोळ्यांसमोरून जात होता तिचा मृत्यूचा दिवस, तिचा 13वा दिवस, वृक्षारोपणाचा समारंभ. आणि ती चित्र धुसर होत होत त्यांना दिसायला लागली दाखवण्याच्या कार्यक्रमात पहिल्यांदा बघितलेली ती. लग्नात अंतरपाठाच्या पलीकडे उभी असलेली नवपरिणीता, दोन्ही मुलांच्या वेळची बाळंतपणाचं तेज द्यायलेली ती, घरासाठी स्वतःला मिटवून संसार फुलवणारी, आल्या गेल्याचं आगत स्वागत करणारी, उत्साही, स्वयंपाकघरात काम करताना गुणगुणणारी, मुंबईसारख्या मोठ्या शहरातून येऊनही सांगलीच्या मातीत शरीरानं आणि मनानंही रुजलेली ती. एखादी चित्रफित डोळ्यांसमोरून सरकत जावी तशीच ही चित्र त्यांच्या डोळ्यांसमोरून जात होती. मध्येच डवरलेला तुम्हारा, सगळ्याच चित्रांची सरमिसळ. कानात तिचा आवाज, तर जिभेवर तिने रांधलेल्या सुग्रास जेवणाचा स्वाद रेंगाळत होता. या झाडात ती आहेच, पण फक्त या वृक्षातच तिचं अस्तित्व मर्यादित नाहीये. या कोंबातून मला नवीन आशा ती देतेच आहे, पण ती आहे सर्वत्र, ठाई ठाई, सदैव, निरंतर, माझ्या आसपासच्या प्रत्येक व्यक्तीत. तिला शोधण्यासाठी या झाडाचा आधार का पाहतोय मी? झाड तर आहेच आहे आणि ते जगवलंच पाहिजे, पण तिचं माझ्यामधलं असणं या सगळ्याच्या पलीकडचं आहे. तिच्या स्मृतीचं मोहक चांदणं बरसत राहणार आहे सदैव. मनात विचार आंदोळत होते, डोळ्यातून अश्रू ओघळत होते आणि ओठातून शब्द फुटले, तिची आठवण नश्वर नाही, तिची आठवण नश्वर नाही.